नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. MOIL इंडिया लिमिटेड, MOIL लिमिटेड ही जी कंपनी आहे, या कंपनीकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कंपनी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. इथे पाहू शकता MOIL इंडिया लिमिटेड यांच्याकडची जी भरतीची जाहिरात आहे, यानुसार पाहू शकता MOIL लिमिटेड म्हणून भरतीत नाव आहे. रिक्रुटमेंट ऑफ ग्रॅज्युएट ट्रेनी आणि मॅनेजमेंट ट्रेनी, मॅनेजर सर्वे या पदासाठीची भरती आहे. MOIL लिमिटेड फॉर्मरली नोन एज मंगीसौर लिमिटेड ही जी शेड्यूल कंपनी आहे, PSU म्हणजे पब्लिक सेक्टर युटिलायझेशन आहे. मिनिस्ट्री ऑफ स्टील गव्हर्नमेंट अधिपत्याखाली असलेली. याच्यामध्ये पाहू शकता याचे जे ऑनलाईन अर्ज आहेत ते सुरू होत आहेत 1 मार्च 2024 पासून. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 21 मार्च 2024. त्याचबरोबर महत्त्वाची माहिती जी आहे ती अधिकृत वेबसाईटवर सुद्धा दिलेली आहे. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे ती पाहू शकता. अधिकृत जी ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक देण्यात आलेली आहे. रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट त्यासाठीची याच्यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्याची जी सुरुवातची आहे त्याच्याबद्दलची माहिती, त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख, त्याचबरोबर पुढची जी प्रोसेस आहे रजिस्ट्रेशनची याचीसुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. चेक केली जाऊ शकते. त्यानुसार पाहू शकता क्वालिफिकेशन पाहू शकता प्रत्येक पदासाठीचं. पहिलं जे पद आहे ग्रॅज्युएट ट्रेनी माइन्स या पदासाठीची मायनिंग डिसिप्लिनमध्ये आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता आहे BTech इन मायनिंग और इक्विलंट फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट विथ मिनिमम 60% मार्क्स, 60% गुणांसह. त्याच्यानंतर पाहू शकता प्रोबेशन पिरियड कॅन्डिडेट हॅज टू सबमिट कॉपी ऑफ ॲप्लिकेशन सबमिटेड DGMS अलॉंग विथ द व्हॅलिड गॅस टेस्टिंग अँड फर्स्ट ॲड सर्टिफिकेट म्हणजे फर्स्ट ॲड सर्टिफिकेटची सुद्धा आवश्यकता आहे या भरतीसाठीची. ग्रॅज्युएट ट्रेनी माइन्स या पदासाठीची. पुढचा पद पाहू शकता ग्रॅज्युएट ट्रेनी मेकॅनिकल या डिसिप्लिनमध्ये आहे. याची शैक्षणिक पात्रता आहे BTech इन मेकॅनिकल और इक्विलंट फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट विथ मिनिमम 60% मार्क्सनी आवश्यक आहे. त्याचबरोबर पुढचं जे पद आहे ग्रॅज्युएट ट्रेनी इलेक्ट्रिकल, यासाठी इलेक्ट्रिकलचा डिसिप्लिन आहे. शैक्षणिक पात्रता पाहू शकता BTech इन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन आहे. त्याचबरोबर पॉवर अँड इक्विलंट फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट विथ मिनिमम 60% मार्क, कमीत 60% गुणांसह BTech याच्यामध्ये आवश्यक आहे. पुढचं पद आहे मॅनेजमेंट ट्रेनी जिओलॉजी या डिसिप्लिनमध्ये. याच्यामध्ये पाहू शकता शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएट इन जिओलॉजी अप्लाइड जिओलॉजी विथ मिनिमम 60% मार्क्स, 60% 60% गुणांसह पोस्ट ग्रॅज्युएट जिओलॉजी किंवा अप्लाइड जिओलॉजी आवश्यक आहे. याच्यानंतर पाहू शकता प्रोसेस जी आहे ग्रॅज्युएट ट्रेनिंगसाठीची याच्यामध्ये केमिकल आहे, मेटॉलॉजी आहे, मायनिंग प्रोसेसिंग आहे. या प्रोसेसमध्ये शैक्षणिक पात्रता आहे BTech इन केमिकल इंजिनिअरिंग इक्विलंट फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट विथ 60% मार्क्स. त्याच्यानंतर मेटॉलॉजीसाठी पाहू शकता BTech मेटॉलॉजिकल इंजिनिअरिंगसाठी. त्याच्यानंतर मिनरल प्रोसेसिंगमध्ये MTech इन मिनरल प्रोसेसिंग इक्विलंट 60% गुणांसह आवश्यक आहे. पुढचं पद आहे मॅनेजमेंट ट्रेनी मटेरियल्स डिसिप्लिनमध्ये आहे. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएट इन एनी इंजिनिअरिंग डिसिप्लिन इक्विलंट फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी आणि MBA मटेरियल्स मॅनेजमेंटमध्ये. पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री डिप्लोमा 2 वर्ष मटेरियल मॅनेजमेंटमध्ये. याच्यामध्ये पाहू शकता रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी 60% गुणांसह आवश्यक आहे. पुढचं पद आहे मॅनेजमेंट ट्रेनी कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंटमध्ये आहे. कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंटमध्ये याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएट इन एनी इंजिनिअरिंग डिसिप्लिन इक्विलंट विथ MBA फायनान्स मटेरियल्स मॅनेजमेंट किंवा दोन्ही मिनिमम 2 वर्षाचा PG डिप्लोमा इन फायनान्स मटेरियल्स मॅनेजमेंट फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी 60% गुणांसह. पुढचं पद आहे मॅनेजमेंट ट्रेनी पर्सनल डिसिप्लिनमध्ये. याच्यासाठी शैक्षणिक पात्रता आहे PG डिग्री इन सोशल वर्क विथ स्पेशलायझेशन इन लेबर वेलफेअर, पर्सनल मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल रिलेशनशिप विथ 60% मार्क्स किंवा PG डिग्री डिप्लोमा 2 वर्षाचा ड्युरेशननी IRPM मास्टर इन लेबर स्टडीज विथ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट विथ मिनिमम 60% मार्क किंवा MBA विथ स्पेशलायझेशन इन पर्सनल मॅनेजमेंट HRD फ्रॉम रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ 60% मार्क. तर प्रेफरन्स जो आहे तो लॉ ग्रॅज्युएट्सला दिला जाईल याच्यामध्ये. पुढचं पद आहे मॅनेजमेंट ट्रेनी फायनान्स अँड अकाउंट्स. याच्यामध्ये फायनान्सच्या डिसिप्लिनमध्ये आहे. CA आहे, ICWA आहे, CMA आहे, रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटीमधून आहे.
त्याचबरोबर शेवटचं पद आहे मॅनेजर सर्वे डिसिप्लिनमध्ये शैक्षणिक पात्रता पाहू शकता. ग्रॅज्युएट 60% मार्क्स, 60% गुणांसह ग्रॅज्युएट. त्याच्यानंतर डिप्लोमा इन मायनिंग अँड माइन सर्वेइंग, डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग इक्विलेंट विथ मिनिमम 60% मार्क्स. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रता आहे सर्वेअर सर्टिफिकेट कम्पेटन्सी. त्याच्यानंतर मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स विथ सर्वेइंग अंडरग्राउंड मायनिंग, 2 years एक्सपिरियन्स आवश्यक आहे. ही सगळी जी पदे आहेत ते शैक्षणिक पात्रता अशा पद्धतीने आहे. त्यानंतर पुढचे जी PWD किंवा जे आरक्षण आहे त्या आरक्षणानुसारची सूट जी आहे त्या सूटची जी विस्तारित माहिती आहे अधिकृत जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, डाउनलोड करून चेक केली जाऊ शकते. त्याच्यामध्ये पुढची जी प्रोसेस आहे त्यानुसार टेंटेटिव्ह वेकेन्सी पाहू शकता. GT माइन्ससाठी एकूण जागा आहेत त्याच्याबद्दलची माहिती, एकूण 13 जागा आहेत. समांतर आरक्षणानुसार जागा ज्या आहेत विभागलेल्या इथे पाहिल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर GT मेकॅनिकलसाठीचे एकूण 5 जागा आहेत. GT इलेक्ट्रिकलसाठी 4, GT जिओलॉजीसाठी 1 आहे. GT प्रोसेसमध्ये केमिकल आहे, मेट्रोलॉजी आहे आणि मिनरल प्रोसेसिंगसाठी प्रत्येकी 1 जागा आहे. त्याच्यानंतर MT मिनरल्ससाठी एकूण 5 जागा आहेत. MT कॉन्ट्रॅक्ट मॅनेजमेंटसाठी 1 आहे. त्याच्यानंतर MT पर्सपेलसाठी 5 आहेत. MT फायनान्ससाठी 5. त्यानंतर मॅनेजर सर्वेसाठी एकूण 2 आहेत. अशा पद्धतीने एकूण 44 जागा आहेत. याच्यानंतर समांतर आरक्षणानुसार विभागलेल्या जागा इथे पाहिल्या जाऊ शकतात. त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस पाहू शकता. याच्यामध्ये सिलेक्शनची प्रोसेस आहे कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट याच्यासाठी घेण्यात येणार आहे. जी CBT टेस्ट आहे त्याच्यासाठी टेस्ट सिटीज असणार आहेत. ज्या दिल्ली बेंगलुरू आहे त्याच्या टेस्ट जे आहे ते टेस्ट सेंटर असणार आहेत. तुमची टेस्ट जी आहे CBT टेस्ट तिथे घेण्यात येणार आहे. प्रोसेस पाहू शकता. याच्यामध्ये ड्युरेशन ऑफ कम्प्युटर बेस्ड टेस्ट विल बी 90 minutes म्हणजे 90 मिनिटांची असणार आहे. ऑब्जेक्टिव्ह MCQ 85 मार्क्स असणार आहेत. त्याच्यानंतर नॉलेज आहे जनरल नॉलेज 10 मार्क्स, रिझनिंग 10 मार्क्स, जनरल इंग्लिश 10 मार्क्स कंबाईन सेगमेंटमध्ये असणार आहे. आणि सब्जेक्ट नॉलेज विल बी 55 मार्क्ससाठी असणार आहे. त्याचबरोबर क्वेश्चन पेपर विल बी अवेलेबल इन हिंदी आणि इंग्लिश मध्ये असणार आहे. क्वालिफाईंग मार्क्स पाहू शकता. जनरल EWSसाठी 50% एज सेगमेंट आणि SC ST PWD यासाठी 40% एज सेगमेंटमध्ये आवश्यक आहे. त्याच्यानंतर पर्सनल इंटरव्ह्यू जी CBT टेस्टमधून जी मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल त्याच्यानंतर जो पर्सनल इंटरव्ह्यू आहे तो घेतला जाईल MOIL इंडिया लिमिटेडकडून. यासाठी 15 मार्क्ससाठी असणार आहे इंटरव्ह्यू. पुढची प्रोसेसमध्ये असणार आहे. ॲप्लिकेशन फी पाहू शकता. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची ॲप्लिकेशन फी आहे 590 आणि GST. त्याचबरोबर SC ST PWDसाठी कोणतीही फी नसणार आहे यासाठी. त्याच्यानंतर याच्यामध्ये पाहू शकता वयाची पात्रता आहे 21 मार्च 2024 रोजी 30 वर्ष ग्रॅज्युएट ट्रेनी आणि मॅनेजमेंट ट्रेनीसाठी आहे. त्याच्यानंतर 35 वर्ष पोस्ट मॅनेजर सर्वेसाठी आहे. याच्यामध्ये 3 वर्ष OBCसाठी सूट आहे, 5 वर्षासाठीची SC STसाठी सूट आहे. त्याचबरोबर जनरलसाठी 10 वर्ष आणि OBC NCLसाठीची 13 वर्षाची PWDसाठीची ही सूट आहे. अशा पद्धतीने ही जी भरती आहे MOIL इंडिया लिमिटेडकडची यासाठी जी ऑनलाईन पद्धतीने आहे ती प्रोसेस सुरू झालेली आहे 1 मार्च 2024 पासून. यासाठी ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो. इथे पाहू शकता जे अधिकृत वेबसाईट आहे ती तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशनवर क्लिक करून IBPSद्वारे ही एक्झाम जी आहे CBT बेस्ड टेस्ट ती घेण्यात येणार आहे. त्यासाठी जी ऑनलाईन जी प्रोसेस आहे ती इथे असणार आहे. इथे पाहू शकता तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक अशा पद्धतीने आहे तिथं ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या WhatsApp चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.